वळूया पुढल्या बातमीकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात साधू महंतांची बैठक होणार आहे। बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती। शाही स्नानाच्या तारखा या बैठकीअंती जाहीर केल्या जातील। 13 आखाड्यांचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत। विशेष म्हणजे या बैठकीच्या निमित्तानं वैष्णव आणि शैव आखाड्याचे प्रतिनिधी एकत्रित येतील। या निमित्तानं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची बैठक पार पडणार आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आपण बघितलं तर या ठिकाणी तयारीला आता वेग आलेला आहे। याच ठिकाणी 13 आखाड्यांच्या साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ज्या शाही स्नानाच्या ज्या तारखा आहे त्या जाहीर केल्या जाणार आहे। आपल्यासोबत आचार्य तुषार भोसले, आपण त्यांना विचारूया नेमके या बैठकीचं नियोजन कसं आहे आणि काय काय यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे। आज सिंहस्थ कुंभमेळ्याची बैठक पार पडते, काय महत्त्वाचे निर्णय होतील आणि शाही स्नानांच्या तारखा कशापर्यंत कधीपर्यंत जाहीर होतील? असं आहे की सगळ्यात मोठं नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वच्या सर्व 13 आखाडे आज पहिल्यांदा मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या खास आग्रहावरून एकत्र आलेत। आजपर्यंत नाशिक कुंभाच्या इतिहासात कधीही 13 आखाडे एकत्र आले नव्हते। 10 शैवांचे आखाडे आणि 3 वैष्णवांचे अशा 13ही आखाड्यांचे प्रमुख आज या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या सूचना आज मागवणार आहेत आणि ते ज्या सूचना देतील त्या आपला कुंभमेळा अतिशय प्रभावीपणे पार पडण्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याबरोबर चर्चा करतील आणि नाशिक त्र्यंबकेश्वरचा कुंभ हा जगातला सगळ्यात प्रभावी आणि प्रसिद्ध कुंभ व्हावा ही जी माननीय मुख्यमंत्री महोदयांची इच्छा आहे त्याची सुरुवात आजच्या बैठकीतनं होणार आहे। आजच्याच दिवशी पुरोहित संघाने ज्या काही अमृत स्नानाच्या तारखा काढलेल्या आहेत त्याची सुद्धा घोषणा माननीय मुख्यमंत्रीजी करणार आहेत। माननीय मुख्यमंत्रीजी या केवळ गोदावरीच नाही तर सर्वच नद्यांच्या प्रदूषणाबाबतीत अतिशय गंभीर आहेत। यापूर्वीच त्यांनी प्रशासनाला कडक आदेश दिलेत आणि आज सुद्धा गोदावरीच्या प्रदूषणाच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्रीजी प्रशासनाला निर्देश देतील आणि लवकरात लवकर ही परिस्थिती अतिशय सुरळीत होईल असा मला विश्वास आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।